विद्यार्थी मित्र, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या पाठामध्ये आजपर्यंत आपण मूलद्रव्यांचा अणुअंक, मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, त्याचबरोबर संयुजा इत्यादी बाबी अभ्यासल्या आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत असं गृहीत धरून आज आपण प्रत्यक्ष मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण म्हणजे काय आणि हा पाठ अभ्यासक्रमामध्ये अभ्यासण्यासाठी ठेवण्याचं कारण काय याच्याबद्दलची पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया. सर्वप्रथम मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. काल आपण अभ्यासलं मूलद्रव्य म्हणजे एखाद्या पदार्थाचा मूळ घटक म्हणजे मूलद्रव्य, किंवा ज्या पदार्थाचे कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेनं अपघटन किंवा विघटन करता येत नाही, त्याच्या अनेक साध्या पदार्थामध्ये रूपांतर करता येत नाही, अशा पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात. किंवा पदार्थाचा मूळ भाग म्हणजे मूलद्रव्य. हा झाला मूलद्रव्य या भागाबद्दलचा आढावा. त्यानंतर आवर्ती म्हणजे काय? आवर्ती या शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा तेच ते होणारे बदल म्हणजे आवर्ती बदल, किंवा पुन्हा पुन्हा तसेच गुणधर्म दाखवणे म्हणजे आवर्ती. विशिष्ट कालखंडानंतर एखादी घटना पुन्हा तीच घडत असेल तर त्या घटनेला आवर्ती घटना म्हणतात. उदाहरणार्थ, दररोज पूर्व दिशेला सूर्य उगवल्याची जाणीव आपल्याला होते आणि विशिष्ट कालखंडानंतर रात्र उलटून गेली की आपण सांगू शकतो पुन्हा एकदा पूर्वेला सूर्य उगवणार आहे. म्हणजे नियमित सूर्याचं आपल्याला दिसणं आणि तेही पूर्व दिशेला दिसणं हा बदल आवर्ती बदल आहे. त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा, घड्याळामध्ये काट्याचं फिरणं, परत परत त्याच त्या मार्गावरून फिरणं, विशिष्ट कालखंडानंतर फिरणं, हा घड्याळातील काट्यांचा मार्गक्रमणाचा प्रवास म्हणजे देखील आवर्ती प्रवास आहे. आपल्याला या पाठामध्ये मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये असणारा आवर्ती बदल नेमका कसा आहे ते या पाठामध्ये अभ्यासायचे. आणि तिसरा भाग म्हणजे वर्गीकरण. वर्गीकरण कशासाठी? मूलद्रव्यांचं, आणि तेही आवर्ती पद्धतीनं. मूलद्रव्यांचं वर्गीकरणाचा उद्देश काय? एखाद्या मूलद्रव्याचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी मूलद्रव्य वेगवेगळ्या गटामध्ये मांडणे आणि त्यांचा अभ्यास करणे म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण. जसं तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या वर्गामध्ये बसवलं जातं, वेगवेगळ्या वर्गाचा क्रमिक अभ्यासक्रम शिकवला जातो, प्रत्येकाची पुस्तकं वेगळी आहेत, हे वेगवेगळे निकष आहेत, तुमच्या वयांचा गट ठरवून तुमचे वर्ग केलेले आहेत, तुमच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून तुमचा अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे आणि वेगवेगळे वर्ग तयार केले. त्याचबरोबर तुम्हाला अध्यापन करणारे शिक्षक देखील वेगवेगळ्या विषयांचे आहेत, कारण त्यांनी त्या त्या विषयामध्ये ज्ञान संपादन किंवा ज्ञानाची एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठी त्यांनी केलेला तो प्रयत्न, यानुसार शिक्षकांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. आपल्या घरामध्ये आपली आई देखील अनेक पदार्थांचं वर्गीकरण करते. कधी स्वयंपाकघरामध्ये डोकावून पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल मिठाचा डब्बा वेगळा, चटणीचा डब्बा वेगळा, किंवा मसाला डब्यामध्ये वेगवेगळे लहान लहान छोटे छोटे डबे असतात, त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवलेले असतात. त्याच्यामधून आईला पटकन एखाद्या पदार्थाची निवड करता येते, शोधण्यासाठी सापडण्यासाठी सोयीचं ठरतं आणि ते आईला माहिती असतं म्हणून आईला लवकर सापडतं. ज्यांना माहिती नाही त्यांना सापडेल का? निश्चित नाही. म्हणून आपल्याला देखील मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा अभ्यास करायचा आहे आणि माहिती असेल तर आपल्याला प्रत्यक्ष आणि पटकन एखाद्या मूलद्रव्याला शोधून त्याचे गुणधर्म अभ्यासता येतील. हा वर्गीकरणाचा उद्देश आहे. आपल्याला या पाठामध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासायचे. अगोदर या मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरणाबद्दलची थोडीशी पार्श्वभूमी. तर मूलद्रव्यांचा अभ्यास कशासाठी करायचा? तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या वस्तू किंवा वेगवेगळी उपकरणं आपण वापरत असतो. ही सगळी उपकरणं किंवा पदार्थ, वस्तू ज्ञात आणि अज्ञात, आपल्याला माहिती असलेले ज्ञात आणि आपल्याला माहिती नसलेले अज्ञात अशा मूलद्रव्यांपासून तयार झाले.
आपण याबद्दल पदार्थाचं वर्गीकरण अभ्यासलं होतं. मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण या 3 गटामध्ये पदार्थाचं वर्गीकरण करण्यात आलं. त्यापैकी पदार्थाचा मूळ भाग म्हणजे मूलद्रव्य, नंतर संयुग हा दुसरा घटक. आपण संयुग देखील दुसरा घटक अभ्यासला. संयुग सुद्धा मूलद्रव्यांच्याच रासायनिक संयोगामधून तयार झालेले असतात, परंतु 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रिया घडून आल्यानंतर तिथं रासायनिक अभिक्रिया महत्वाची आहे आणि रासायनिक संयोग झाल्यानंतर संयुगांची निर्मिती होते. हा झाला दुसरा भाग. आणि तिसरा मिश्रण. मिश्रण म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा अधिक पदार्थ सहज साध्या भौतिक प्रक्रियेने जर एकमेकांमध्ये मिसळली गेली तर आपण त्याला मिश्रण म्हणतो. आता उदाहरणार्थ आपल्याला संयुगाचं उदाहरण दैनंदिन जीवनामधलं, दररोजच्या जीवनामधलं मीठ हे सोडियम आणि क्लोरीन यांच्यामध्ये रासायनिक बंध निर्माण झाले, आयनिक संयुग तयार झालं, ज्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये सोडियम क्लोराईड म्हणतो. सोडियम एक वेगळा मूलद्रव्य आहे आणि क्लोरीन एक वेगळा मूलद्रव्य आहे. मग आता सोडियम वेगळा कसा मूलद्रव्य आहे, क्लोरीन कसा वेगळा मूलद्रव्य आहे, त्याचे गुणधर्म कोणते आणि त्यामधून सोडियम क्लोराईड कसं तयार झालं, हा अभ्यासाचा वेगळा भाग आहे. परंतु सोडियम क्लोराईड म्हणजे रोजच्या जेवणातलं मीठ हे मूलद्रव्यांपासून तयार झालेलं आहे, परंतु यासाठी रासायनिक संयोगाची आवश्यकता असते. यासाठी आपल्याला मूलद्रव्यांची माहिती आवश्यक आहे. अनेक मिश्रण देखील मूलद्रव्यांपासून पदार्थ तयार झाले आणि पदार्थांपासून मिश्रण तयार झाली. संयुग, मिश्रण आणि मूलद्रव्य यांचा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अतिशय महत्वाचा उपयोग आहे. यासाठी आपल्याला मूलद्रव्यांचं वर्गीकरण अभ्यासायचं आहे. आजपर्यंत आपल्याला ज्ञात असलेली किंवा माहिती असलेली मूलद्रव्य 118 पेक्षा जास्त आहेत. साधारणपणे हे पुस्तक ज्यावेळेस छापलं त्यावेळेस आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 118, परंतु अजून या मूलद्रव्यांच्या यादीमध्ये भर पडलेली आहे आणि म्हणून आपल्याला माहिती असलेल्या मूलद्रव्यांची संख्या 118, परंतु इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्य आपल्याला माहिती होती किंवा त्यावेळेस ती वापरात होती. त्यापैकी मूलद्रव्यांची सिंबॉल किंवा संज्ञा दाखवण्याच्या पद्धती सुद्धा निराळ्या होत्या. हे आपण मागच्या वर्गामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानंतर निर्धारित करण्यात आल्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि त्या निर्धारानुसार आपण त्यांना विशिष्ट नावं दिली आणि ही सगळी नावं त्यांच्या लॅटिन भाषेमध्ये होती. काळाच्या ओघामध्ये या मूलद्रव्यांच्या संख्येमध्ये वाढ होत गेली आणि आपलं दैनंदिन जीवन आता आपण सुधारलं असं म्हणतो. आणि सुधारलं असं म्हणत असताना सुधारल्याच्या आपल्या व्याख्या किंवा संकल्पना काय आहेत? जितक्या आपण जास्त वस्तू वापरू तितकी आपली प्रगती जास्त झाली. आता खरं म्हणजे आजच्या संकटांचा जर विचार केला तर हे संकट देखील वस्तूंच्या अधिकच्या वापरातून निर्माण झालेली संकट आहेत. पण तरी सुद्धा प्रचलित विकासाच्या आपल्या संकल्पनेनुसार दैनंदिन जीवनामध्ये वस्तूंचा वापर जसजसा वाढला तसतशा वस्तूंची निर्मिती प्रक्रिया करण्याच्या पद्धती देखील वाढल्या आणि आपण त्याला विकास म्हणत आलो. आणि म्हणून मानवी कल्याणासाठी, मानवी उत्कर्षासाठी, मानवाच्या प्रगतीसाठी, हितासाठी वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती मूलद्रव्यांपासून तयार करण्यात आली आणि मग मूलद्रव्यांची आवश्यकता वाटत गेली. विज्ञानानं संशोधन केलं आणि तंत्रज्ञानानं नवीन मूलद्रव्ये देखील शोधली आणि त्यांचा प्रत्यक्ष मानवाच्या जीवनामध्ये वापर केला गेला. आणि म्हणून या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी आपल्याला जास्तीची माहिती अभ्यासण्यासाठी मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणं ही गरज निर्माण झाली. वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. प्रत्येक मूलद्रव्यांच्या सगळ्या गुणधर्मांबद्दल आपल्याला या वर्गामध्ये अभ्यासायचं सुद्धा नाही, परंतु आपल्याला माहिती असलेले मूलद्रव्यांचे 3 गट हे तुम्हाला माहिती आहे. साधारणपणे मूलद्रव्यांचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलं जातं. त्यामध्ये पहिला गट आहे धातू. अगोदर 2च गटामध्ये केलं जायचं, परंतु जसजसा
मूलद्रव्यांचा साठा किंवा मूलद्रव्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली तसतसे मूलद्रव्यांचे वेगवेगळे गट करण्यात आले ते त्यांच्या गुणधर्मानुसार. आणि तिसरा गट आहे धातू सदृश्य मूलद्रव्य. धातू सदृश्य म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य हे मूलद्रव्यांचे 3 गट आहेत. आता या 3 गटामध्ये कशाच्या आधारे हे 3 गट केले? हे 3 गट केले म्हणजे काय केलं? मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं. परंतु या 3 गटातच सगळे मूलद्रव्य ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि ठेवले देखील. परंतु आता धातू गटामध्ये असणारे सगळे मूलद्रव्य समान गुणधर्माचे असतील का? अजिबात नाही. आपल्या वर्गामध्ये असणारे सगळे विद्यार्थी सारखे असतात का? दिसायला सारखे नाहीत. 10वीच्या वर्गातले आहेत म्हणून त्यांचा वर्ग 10वी, किंवा 9वीच्या वर्गातले आहेत म्हणून त्यांचा वर्ग 9वी, 5वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा वर्ग 5वी. परंतु 5वीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं वय अगदी समान नाही. त्यांच्या वयामध्ये फरक आहे. जन्मतारखेमध्ये काही दिवसांचा, महिन्यांचा, वर्षाचा नसेल, परंतु काहीतरी फरक आहे. दिसायला सगळे वेगवेगळे आहेत. उंची सगळ्यांची समान नाही. परंतु त्यांचा एक विशिष्ट क्रायटेरिया, निकष ठरवला आणि म्हणून त्यांचा 5वीचा किंवा 9वीचा, 10वीचा असा वर्ग ठरवण्यात आला. तसं मूलद्रव्यांचं देखील काही समान गुणधर्माच्या आधारे आणि वेगळ्या गुणधर्माच्या आधारे मूलद्रव्यांचे 3 गट करण्यात आले. म्हणजे वर्गीकरणाचा निकष काय होता? वर्गीकरण करण्याचा निकष त्या मूलद्रव्यांमध्ये असणारं साम्य आणि त्या मूलद्रव्यांमध्ये असणारा भेद. साम्य आणि भेद, भेद म्हणजे वेगळेपणा, या 2 गोष्टीच्या आधारे मूलद्रव्यांमध्ये गट करून त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. याचा अर्थ धातू गटामध्ये असणारे सगळे मूलद्रव्य समान गुणधर्माचे असतील, परंतु तंतोतंत सारखे असतात असं नाही. अधातू यांचे बरेचसे गुणधर्म सारखे असतील, परंतु सगळ्यांचे सगळे गुणधर्म सारखे असतील का? नाही. त्याचप्रमाणे धातू सदृश्याचं आपण धातू म्हणजे काय याच्याबद्दल अभ्यासलेलं आहे. रासायनिक दृष्ट्या धातूची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर ज्या मूलद्रव्यांचे अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात. धन आयन तयार करणे हा धातू मूलद्रव्याचा गुण आहे. ज्या मूलद्रव्यांचे अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन देऊन धन आयन तयार करतात त्या मूलद्रव्यांच्या अणूंना किंवा त्या मूलद्रव्यांना धातू म्हणतात. हे झालं धातूबद्दल. अधातू म्हणजे काय? त्याच पद्धतीनं रासायनिक दृष्ट्या आपण जर विचार केला धातू कोणाला म्हणायचं तर ज्या मूलद्रव्यांचे अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर इलेक्ट्रॉन घेऊन, इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन तयार करतात. घेणारे ऋण आयन तयार करतात, त्यांना अधातू म्हणतात. म्हणजे काय? मूलद्रव्यांचे अणू रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात, त्यांचा रासायनिक संयोग होतो. याचा अर्थ आपल्याला या दोघांच्या व्याख्येवरून लक्षात आलं असेल. रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेण्याचा उद्देश काय? मूलद्रव्यांचा अणूचा रासायनिक संयोग होणे. आणि रासायनिक संयोग झाल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो? आपल्याला वेगवेगळे पदार्थ मिळतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे जे पदार्थ वापरतो ते सगळे रासायनिक संयोगामधून तयार झालेले. आपल्याकडे असणारी सौंदर्य प्रसाधनं, आपल्याकडे असणारी अपमार्जक, आपण वापरतो ती कीटनाशकं, कीटकनाशकं, जंतुनाशकं, औषधं, घरामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वापरतो ते मीठ, तेल, पाणी, हे सगळेच पदार्थ मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार झाले. म्हणजे आपला या प्रश्नाबद्दल किंवा कशासाठी करायचा हा उपद्व्याप, का अभ्यासायचं? आपण जे खातो, आपण जे वापरतो, आपण जे अंगामध्ये कपडे घालतो, त्या वस्तू सगळ्या या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगामधून तयार झालेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला हे वर्गीकरण अभ्यासायचे, कारण यामध्ये आपली प्रगती आहे. आता तिसरा गट धातू सदृश्य म्हणजे काय? धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवणारे काही मूलद्रव्य आहेत. म्हणजे यांचे आणि यांचे देखील हे मूलद्रव्य गुणधर्म दाखवतात, धातूंचे पण आणि अधातूंचे पण.
मग अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणतात. म्हणजे ते धातू आहेत का? नाही, परंतु सदृश्य आहेत, धातू सारखे दिसतात. अधातू आहेत का? नाही, ते अधातू सुद्धा नाही. कारण काय? त्यांच्यामध्ये काही गुणधर्म धातूचे आणि काही गुणधर्म अधातूचे. आपल्याकडे कसं मुलगा आणि मुलगी हे मानवामध्ये दोन भिन्न लिंगी प्राणी आहेत. एक माणूस पुरुष आणि दुसरा स्त्री. परंतु तिसरं देखील आपल्या मानव वंशामध्ये तिसरा सुद्धा एक प्राणी आहे आणि त्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो. हा तृतीयपंथी मूलद्रव्यांचा गट म्हणजे काय? ह्या दोघांचेही गुणधर्म. दिसायला स्त्री सारखी दिसते परंतु पुरुषासारखी दाढी असते. म्हणजे काय? तो पुरुष आहे का? तो पुरुष नाही. चालताना त्यांचे हातवारे किंवा त्यांच्या अवयवांमध्ये असणारी निर्मिती ही पुरुष आणि स्त्री दोघांप्रमाणे असते. त्याच पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी सांगतो, हे परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी नाही. धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवणारे मूलद्रव्य म्हणजे धातू सदृश्य. म्हणजे वेळ प्रसंगी रासायनिक अभिक्रियेमध्ये धन आणि ऋण आयन तयार करतील का? समोरचा जसा आहे त्या पद्धतीनं ते वागतील. ते ज्या मूलद्रव्यासोबत रासायनिक संयोग यांना साधायचा आहे त्यांना इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे का? इलेक्ट्रॉन हवे आहेत का? त्यांना देणं गरजेचं आहे किंवा भागीदारी करणं गरजेचं आहे. त्यानुसार या मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ धातू सदृश्यांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, अँटीमनी इत्यादी मूलद्रव्य धातू सदृश आहेत. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम हे सगळे धातू आहेत. तर अधातूमध्ये ऑक्सिजन, कार्बन, क्लोरीन, फ्लोरीन हे अधातू आहेत. अधातू वायू असतात हे आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे, डोबेरायनरची त्रिके. या डोबेरायनरच्या त्रिकांना इंग्रजीमध्ये डोबेरायनर्स ट्राइड्स म्हणतात. आता हे डोबेरायनर कोण होते? डोबेरायनर एक जर्मन शास्त्रज्ञ होते. आणि या जर्मन शास्त्रज्ञांनी 1817 मध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना त्यांनी मूलद्रव्यांचे त्रिक म्हटलेले आपल्याला. डोबेरायनरची त्रिके. त्रिक म्हणजे तीन, हे पक्क लक्षात ठेवायचं. डोबेरायनर यांनी मूलद्रव्यांचे 3 गट केले. आता गट केले म्हणजे वर्गीकरण करताना गट करतात आणि गट कशाच्या आधारे होतात? मी अगोदर सांगितलं, साम्य आणि भेद यांच्या आधारे मूलद्रव्यांचे गट. आता मग कशाच्या आधारे केले हे अतिशय महत्वाचे, हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि हे गट करत असताना डोबेरायनर यांनी मूलद्रव्यांचा किंवा मूलद्रव्यांच्या अणूंचा अणुवस्तुमानांक हा गुणधर्म, हा महत्वाचा गुणधर्म अणुवस्तुमानांक, हा गुणधर्म गृहीत धरला आणि या गुणधर्माच्या आधारे मूलद्रव्यांचे 3 गट केले. 2 बाबी लक्षात ठेवायच्या. डोबेरायनरची त्रिके. त्रिक म्हणजे 3 मूलद्रव्यांचा गट. नंबर 1. दुसरी महत्वाची गोष्ट, गट करण्याचा निकष कोणता? अणुवस्तुमानांक. मग आपण अभ्यासलं होतं अणुवस्तुमानांक म्हणजे काय? बघ, आठवतंय का अणुवस्तुमानांक म्हणजे काय? मूलद्रव्यांच्या अणुमध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक, बेरीज दोघांची. आणि मग या अणुवस्तुमानांकाच्या आधारे मूलद्रव्यांचे 3 गट केले. त्यावेळी हे अभ्यासत असताना अजून दुसरा त्यांनी निकष, एकच निकष वापरला का? हा महत्वाचा निकष अणुवस्तुमानांक. दुसरा अजून महत्वाचा गुणधर्म त्यांनी दुसरा निकष घेतला, त्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म. म्हणजे दुसरा महत्वाचा गुणधर्म कोणता त्यांनी लक्षात घेऊन 3 गट केले? त्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म. आता रासायनिक गुणधर्म म्हणजे काय? त्या मूलद्रव्यांच्या अणूंची रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेण्याची प्रवृत्ती कशी असते
स्पॉन्टेनियस भाग घेतात, म्हणजे तात्काळ भाग घेतात, सावकाश भाग घेतात, त्यांची रासायनिक अभिक्रिया लवकर घडून येते किंवा उशिरानं घडून येते, किंवा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर त्या मूलद्रव्यांचे अणू इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन स्वीकारतात. हा गुणधर्म म्हणजे रासायनिक गुणधर्म. आणि त्यांच्यापासून तयार होणारे दुसरे कोणते मूलद्रव्य असतात या किंवा दुसरे कोणते पदार्थ तयार होतात या सगळ्यांच्या आधारे त्यांनी मूलद्रव्यांच्या अणूचं वर्गीकरण केलं, म्हणजे रासायनिक गुणधर्मांच्या आधारे. आता मग त्यांच्या काय लक्षात आलं, आणि जे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्याला त्यांचा नियम असं संबोधलं. कोणता नियम? डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम. या नियमाला डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम असं नाव देण्यात आलं. आणि मग तो नियम काय आहे परीक्षेमध्ये विचारतात, 10वीच्या परीक्षेमध्ये. डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम लिहा. मग आपल्याला नियम लिहावा लागेल. काय? डोबे-रायनरनं अण्वस्तुमानांक आणि रासायनिक गुणधर्मांच्या आधारे मूलद्रव्यांचे 3 गट केले. हे पक्क लक्षात ठेवा. अजून एक प्रश्न विचारतात 10वीच्या परीक्षेमध्ये, त्रिक म्हणजे काय? त्रिक म्हणजे काय? मग आपल्याला लिहिता आलं पाहिजे, डोबे-रायनर या जर्मन शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांक आणि त्यांचे रासायनिक गुणधर्म यांच्या आधारे 3 गट केले. या प्रत्येक एका गटाला त्रिक म्हणतात. हे झालं त्रिक म्हणजे काय याचं उत्तर. आता नियम काय? डोबे-रायनरनी नियम केला. तो नियम काय होता? समान गुणधर्म असणाऱ्या, कसले? समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांची मांडणी 3-3च्या गटामध्ये केली असता प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका इतकी असते. असा डोबे-रायनरनी आपला नियम प्रस्थापित केला. काय नियम? समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांची मांडणी 3-3च्या गटामध्ये केली असता पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही अंदाजे मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका इतकी असते. याला डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम असं म्हणतात. लक्षात आला नियम? पुस्तकामध्ये नियम दिलेला आहे, तरी दिलेला नाही पुस्तकामध्ये, परंतु परीक्षेत विचारतात. काय नियम? समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांची, समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने, चढत्या म्हणजे काय लक्षात आहे ना, अगोदर कमी अणुवस्तुमानांक असलेला मूलद्रव्य आणि नंतर जास्त अणुवस्तुमानांक असलेला मूलद्रव्य, म्हणजे चढत्या क्रमाने. कशी केली? 3 मूलद्रव्यांच्या गटामध्ये, म्हणजे 3-3च्या गटामध्ये केली असता त्यांच्या काय लक्षात आलं? पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी
ही अंदाजे मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका इतकी असते. याला डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम म्हणतात. आता हा नियम अतिशय सोपा आहे. जरी वाटत असला हा फळा भरलेला आहे, फळा मात्र छोटा आहे म्हणून नियम मोठा वाटायला लागलेला आहे. अजिबात याच्यामध्ये काही कठीण नाही. आपल्याला महत्वाचे गुणधर्म, समान गुणधर्म असलेले 3 मूलद्रव्यांचा गट, हा 3-3चा मूलद्रव्यांचा गट, हे महत्वाचं. आणि काय केलं, 3च्या गटामध्ये मांडणी करून पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही अंदाजे मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक इतकी असते, असं डोबे-रायनर यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी त्यांचा नियम असं म्हटलं. म्हणून समान गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानं 3-3च्या गटामध्ये केली असता पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही अंदाजे मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका इतकी असते. याला डोबे-रायनरच्या त्रिकाचा नियम म्हणतात. आता आपण याचं एक उदाहरण पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डोबे-रायनरनी हा नियम सांगितल्यानंतर मग आपली काही त्रिक त्यांनी मांडली. आता नेमकं त्याने मांडलेलं पहिलं त्रिक होतं लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. संज्ञा माहिती पाहिजेत, नसतील तर यांची नावं लिहून घ्यायची. याला लिथियम म्हणतात, याला सोडियम, आणि हा पोटॅशियम. लिथियमचं एल पहिलं कॅपिटल, सोडियमचं एन कॅपिटल आणि हे कॅपिटलच. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम झाले 3 मूलद्रव्यांचे गट. 3 मूलद्रव्यांचे गट. आधार कोणता होता, अणुवस्तुमानांक, अणुवस्तुमानांकाचा चढता क्रम. आणि मग अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानं मूलद्रव्यांची मांडणी केल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं, आपल्याला माहितीये सोडियमचा अणुवस्तुमानांक किती असतो, आहे 23. लिथियमचा अणुवस्तुमानांक किती आहे, लिथियमचा अणुवस्तुमानांक 6.9 आणि पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 39. सोडियमचा अणुवस्तुमानांक 39.1 म्हणजे 39. आता यांनी काय केलं, सरासरी केली. म्हणजे काय, हे पहिला मूलद्रव्य लिथियम आणि दुसरा मूलद्रव्य पोटॅशियम, या दोघांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी करणे म्हणजे काय, दोघांच्या अणुवस्तुमानांकाची बेरीज करणे. म्हणजे काय केलं, हे 6.9 आणि अधिक 39.1 यांची बेरीज केली. बेरीज किती होईल, असंच लिहायचं, दशांशाखाली दशांश, इकडे तिकडे लिहिलं तर गडबड होते. बेरीज केली, पुस्तकामध्ये दिलेले लिहून. 9 1 10ला, 0 हातचाला 1, मग 10 झाले, 10 आणि 6 16ला, 6चा हातचाला 1, इथं किती झाले 1 म्हणजे 3 आणि 1 4, किती आली बेरीज 46. आणि मग सरासरी काय असते, दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक, म्हणजे हा 46 आलं. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 46/2. याचा जर भागाकार केला तर बे 2 4 आणि बे 3 6, म्हणजे हे किती आलं 23. आणि 23 कोणाचा अणुवस्तुमानांक आहे, सोडियमचा अणुवस्तुमानांक आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी 2 भागल्यानंतर बेरजेला अणुवस्तुमानांकाची सरासरी ही अंदाजे मधल्या मूलद्रव्या इतकी असते. इथं अंदाजे म्हटलं होतं, परंतु इथं अॅक्युरेट 23 आली. सगळ्याच मूलद्रव्यांच्या बाबतीत असं होत नाही, म्हणून अंदाजे हा शब्द महत्वाचा. त्यानंतर हे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे झालं पहिलं त्रिक. दुसरं त्रिक आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम. आता हे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम हे
दुसरं त्रिक आहे. आणि तिसरं त्रिक आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या सगळ्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. क्लोरीनचं पण, ब्रोमीनचं पण, आयोडीनचं पण, आणि त्यांनी त्रिक पण दिलेले आहेत. पुढची अजून काही त्रिक आहेत. उर्वरित त्रिक तुम्ही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये शोधा. यांचे अणुवस्तुमानांक लिहा, शोधा, त्यांची सरासरी करा पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांची. ती अंदाजे मधल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांक एवढी येते का नाही ते पहा. म्हणजे डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम तुमच्या कायम पक्का लक्षात राहील. परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारतात, डोबेरायनरचं त्रिक म्हणजे काय, किंवा नुसता त्रिक म्हणजे काय असा एक प्रश्न असतो 1 मार्काला, किंवा डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम लिहा असा प्रश्न विचारतात 2 मार्काला, किंवा 3 मार्काला जर प्रश्न विचारायचा झाला तर डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम लिहून 2 उदाहरणे द्या असा देखील प्रश्न विचारतील, किंवा 1 उदाहरण द्या. आपल्याला ही उदाहरणं देखील माहिती पाहिजेत. डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम व्यवस्थित अभ्यासा. मग अशी लिहून दिला होता तो लक्षात ठेवा. घरी गेल्यानंतर किंवा नंतर ज्यावेळेस तुम्हाला परत याची पुनरावृत्ती करायची आहे त्यावेळेस परत हा व्हिडिओ पहा. पाहिजे त्या ठिकाणी त्याला थांबवा, लिहून घ्या आणि कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक शोधा. मी जशी सरासरी यांची काढून दाखवली तशी त्यांची काढा आणि हा नियम व्यवस्थित अभ्यासा. लक्षात आलं? ठीक आहे.